आणि पोळके सरांचंही ऐकलं. मला फक्त आपल्या सर्वांच्या समोर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडे फक्त एकच एक निवेदन आपल्या सर्वांच्या मार्फत आणि मीडिया चॅनलच्या माध्यमातून द्यायचं आहे की आपण पाहतो पहलगाममधला जो हल्ला झाला त्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियाला सरकारने 50-50 लाख रुपये दिले. परंतु आपल्या 140 कोटी लोकांचं संरक्षण करणारं जे सैन्य आहे त्या सैनिकांचा जर समजा मृत्यू झाला ह्या युद्धामध्ये आणि ते बळी पडले तर त्यांना मिळणारा निधी हा फार कमी असतो. म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती आम्ही सरकारला करत आहोत की जे सैनिक शहीद होत आहेत त्यांना देखील 50-50 लाख रुपये हे सरकारने द्यावेत आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही देशाने घ्यावी म्हणजे सरकारने घ्यावी अशी विनंती आम्ही सरकारला या ठिकाणी करत आहोत. अधिक न बोलता पंचशिलेचं उपरणं हे देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत. आपले कॅप्टन आपलं मनापासून स्वागत आहे. एक मिनिट नाव सांगता कॅप्टन भगवान मारुती कांबळे संदीप दबारे सर गौतम बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. युद्ध नको बुद्ध हवा या कार्यक्रमाचं उपस्थित असलेले पाहुणे मंडळी आपण सर्वांनी तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून धूप दीपक प्रज्वलित करायचा. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बौद्ध धम्माचा भिक्खू संघाचा भारत देशाचा विजय भारतीय संविधानाचा विजय उपासिका बालक बालिका आपण सर्वजण तथागतांना वंदन करूया. वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. ज्याही अवस्थेत आपण बसले आहात त्या अवस्थेमध्ये आपण प्रसन्न चित्ताने आनंदी मनाने आपल्या हृदयाजवळ हात जोडायचे आहे. तथागतांना पंचम प्रणाम करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि बुद्धं नमामि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. साध्या अवस्थेत सर्वांना बसायचं आहे. हात जोडायचे आहे. माझ्या पाठीमागे आपल्याला याचना म्हणायच्या आहे. त्यानंतर भदंत नागोष महाथुर आपल्याला त्रिचरण पंक्ती देतील आणि त्यानंतर बौद्ध पूजा पाठाचं ग्रहण करू. सर्वांनी हात जोडायचे आहे. माझ्या पाठीमागे एक एक ओळ म्हणायचा आहे. ओकास वंदामि भन्ते द्वारकयेन यमहं वदामि तं वदेत. अहं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. तीन वेळा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपादं समादयामि. अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेष्मिच्छाचारा
सुरामेरय मज्ज तमादथाना वेदमणि सिद्धापदं समादयामि। ईशरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्वा अपमादेन सम्पादेत। अहं वन्दे साधु 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 साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। गन्धं गुलोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य सिरिपादसरोरुहे। पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेधेन लभामि मोक्षं। रूपं मिलायति यथा इदं मे कायोतकायाति तनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूधवा धातुवो धातुगम्बे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुधस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सबेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि। वन्दामि चेतियं सब्बठानि सुपठितितं साररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलबीजं विदुरया। त्यांनी आपल्याला या ठिकाणी आता वंदना झालेली आहे, ते धम्मदेशना आता देत आहे। सांगितल्याप्रमाणे जे कार्यक्रमाचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण स्वागत केलेलं आहे। स्वागत करून आता बुद्धवंदना झालेली आहे, यानंतर धम्मदेशना होणार आहे। हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचं प्रयोजन हे मी आधी सांगितलेलं आहे, परत एकदा आपणा सर्वांना सांगू इच्छितो की आपण बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी धम्मसंध्याचा जो कार्यक्रम करतो त्या कार्यक्रमामधनं आपण बुद्धांचा जन्म सोहळा या ठिकाणी पार पाडत असतो। हे 13वं वर्ष आहे आणि ह्या 13व्या वर्षी भारतामध्ये युद्ध असल्यामुळे आपण या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रम प्रबोधनाचा कार्यक्रम हा थोडासा टाळलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या ऐवजी आपण आपले जे जवान सीमेवरती आपल्या सगळ्यांचं संरक्षण करण्याकरता जे शहीद झालेले आहेत तर त्यांच्या कुटुंबाला आपण जे आपले डिफेन्सचे सगळे पर्सनल्स आहेत तर त्यांना आपण या ठिकाणी बोलवून आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून आपण त्यांना जो काय कार्यक्रमाचा खर्च आहे तो आपण त्यांना एक मदत निधी म्हणून या ठिकाणी देणार आहोत। हे कार्यक्रमाचं प्रास्ताविक आहे। त्यामध्ये मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की देशामध्ये ज्या काही लढाऊ सगळ्या बटालियन आहेत त्याच्यामधलं एक अग्रगण्य आणि फ्रंटला जे बटालियन लढण्यामध्ये पुढे असतं ती महार बटालियन सागरमध्ये बीनामध्ये जे आहे तर त्या बटालियनचे सर्व हे एक सर्व्हिसमॅन आहेत, ते या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आणि आपल्या ह्या बटालियनमधील 3 जवान हे गेल्या 3 दिवसामध्ये शहीद झालेले आहेत। तर त्यांना आणि बाकीचे जे सर्व नागरिक जे पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत आणि जे जवान आत्ता ह्या 3 जवानांबरोबर अजूनही जवान जे शहीद झालेत त्यांना आपण सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात करताना 2 मिनिटं उभं राहून सगळेजण आपण शांततेत श्रद्धांजली पहिली अर्पण करूयात अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो।
साधू साधू साधू. स्थानापन्न व्हा. या ठिकाणी पूजनीय भंते नागघोष, पूजनीय भंते धम्मानंद, पूजनीय भंते अंकुशमाला आणि पूजनीय भंते प्रियदर्शी हे भंतेगण आपल्याला धम्मदेसना देणार आहे. तत्पूर्वी आपल्या बटालियनचे कॅप्टन बाबू पोलके हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. त्याचबरोबर सुभेदार संतोष वानखेडे हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूयात. नंतर सुभेदार मेजर पोपट अल्लाट हे आलेले, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूयात. कॅप्टन भगवान इंगोले हे या ठिकाणी आहेत. मेजर बाबू अंगारके हे आलेले आहेत, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूयात. मेजर मारुती कांबळे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूयात. या ठिकाणी आलेले नाही आहे, परंतु आपल्या ह्या विभागाचे ते प्रमुख आहेत. मेजर बुद्ध चव्हाण हे त्यांचे प्रमुख आहे. ते येणार होते, पण काही कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाही. नंतर मेजर रवी कांबळे आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूयात. तसेच मेजर धनराज दाभाडे हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करूयात. माझ्याबरोबर माझे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल डंबाळेजी या ठिकाणी आहेत, त्यांचंही आपण स्वागत करूयात. या ठिकाणी मी धम्मदेसना चालू होण्याच्या पूर्वी मी पोळके सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपल्या जे फ्रंटवर लढणारे आहेत त्यांची जी भूमिका आहे बटालियनची आणि आपल्या सैन्याची, ती या ठिकाणी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी माहिती देतील. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकरुण गौतम बुद्ध, माता रमाई, माता भीमाई आणि बाकी महापुरुषांना त्रिवार वंदना. आज मी कॅप्टन बाबू पोळके, राहणार लोगाव. मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी निर्माण केलेल्या रेजिमेंटमध्ये 1968 पासून आत्तापर्यंत आणि 98 पर्यंत नोकरी करून आज मला 26-27 वर्ष पूर्ण होत आहेत पेन्शन येऊन. माझं वय वर्ष 77 आहे आणि मी 1971 च्या लढाईमध्ये पूंछ सेक्टरमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी मी बॅटल कॅज्युलिटी आहे. 71च्या लढाईमध्ये पार्टिसिपेट करून देखील मी कधी हार मानली नाही. माझ्या पायामध्ये आज ही उजव्या पायामध्ये राड असताना देखील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार सगळे पूर्ण ठेवून त्यांनी आमच्यासाठी जे रेजिमेंट उभा केलं आहे आणि त्या रेजिमेंटला कुठेही गालबोट न लागता पूर्णपणे सर्व्हिस करावी या उद्देशाने मी नोकरी करत राहिलो आणि 32 वर्ष नोकरी केली. त्यावेळेचा काळ आणि आत्ताच्या वेळेमध्ये खूपच फरक आहे. 1971च्या लढाईमध्ये समोरासमोरची लढाई होत होती. आता हे सगळं युग जे आहे फार पुढे गेलेलं आहे. त्याची मी या ठिकाणी बयानबाजी करणार नाहीये आणि त्यामुळे 62, 65, 66 आणि 1971 मध्ये जे जीवाची हानी खूप प्रकारे होत होती ती आता ह्या लढाईमध्ये फार कमी प्रमाणामध्ये हे झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि अशा लढाईमध्ये खरंच आम्ही भाग्यवान असं समजतो की बाबासाहेबांनी
आपल्या समाजासाठी फार मोठ्या इंग्रजांच्या बरोबर संघर्ष करून हे रेजिमेंट उभा करण्यासाठी प्रयत्न केले आणि हे सर्व भीमा कोरेगावचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस पूर्णपणे अभ्यास केला आणि त्या अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी बाहेरच्या आलेल्या इंग्रजांना त्यांच्या मनामध्ये आपल्या महार सैनिकाबद्दल कसे विचार घेतले असतील, त्यांच्यामध्ये कशी भावना निर्माण केली असेल आणि त्यांना कसं मजबूर केलं असेल की या महार रेजिमेंट जेवढे शूरवीर असताना देखील रेजिमेंट उभा करण्यासाठी बाबासाहेबांनी फार मोठा प्रयत्न केला आणि आज या रेजिमेंटमध्ये आणि सर्वात वरच्या पातळीवरती लढणारे, मग ते 65चे असो, 62चे असो किंवा तुमचे 71चे असो आणि कालचे हे झाले तुम्ही पाहिलेलंच आहे. शेंदूर या ऑपरेशनला तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आणि हे सर्व चित्र तुम्ही पाहिल्यानंतर आमच्यासारख्या रिटायर सैनिकाला या ठिकाणी बोलून मान सन्मान दिलात तेव्हा झेंडे साहेबांचा मी या ठिकाणी फार धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे जग या ठिकाणी भारत देश स्वतंत्र झाल्यापासून ही पहिली वेळ असेल की आमच्यासारख्या महार सैनिकांना या ठिकाणी बोलून आदराने मान सन्मान या ठिकाणी दिलात आणि मोठा या ठिकाणी आम्ही संदेश या ठिकाणी पोहोचवू इच्छितो. आणि जे या शेंदूर ऑपरेशनमध्ये जे जवान शहीद झालेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी जो प्रोग्राम आहे त्यासाठी आम्हाला बोलवलं तेव्हा त्यांचे आम्ही फार फार धन्यवाद व्यक्त करतो. एवढे बोलून मी भाषण. या ठिकाणी राहुल डंबाळेजी, मी त्यांचा थोडक्यात परिचय देतो. ते रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे आणि आम्ही म्हणजे मी आणि ते आम्ही दोघंही नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटी ह्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरती आम्ही जेवढे अल्पसंख्याक समाज आहे भारतामधल्या त्या सगळ्यांचं या ठिकाणी एक कोऑर्डिनेशन म्हणून आम्ही काम करत असतो. अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही सोबत असतो. पाली भाषेच्या कार्यक्रमामध्ये, भीमा कोरेगावच्या आयोजनामध्ये किंवा आत्ता आपल्या महाबोधी महावीराचं जे आंदोलन झालं त्यामध्ये देखील आम्ही सगळेजण ॲक्टिव्हली काम करत असतो. आपल्याच प्रभागात ते राहतात तर ते थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. वैशाख महोत्सव म्हणून सर्वत्र हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे आणि दरवर्षी याच ठिकाणी आपण सर्वजण डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली देखील हा उत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमातून आनंदोत्सवातनं साजरा करत असतो. यावर्षी संपूर्ण देशावर एक दुःखाचं सावट आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे भारत सध्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आहे. भारतामधली 4 राज्य जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडून हल्ला होतोय आणि तो हल्ला भारतीय जवान परतवून लावत आहेत. ही एक वेदना आहे. कुणाच्या तरी कुटुंबातील लोक मरत आहेत. सैन्य दलातील जरी असले तरी त्यांच्या वेदना कुटुंबियांच्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि जगातील सर्वात मोठी हानी जर कोणती असेल तर ती मनुष्य मात्राची मृत्यू होणं, त्याची हत्या होणं ही सर्वात मोठी हानी आहे. आणि अशी हानी होत असताना आपण आपला उत्सव कसा साजरा करू शकतो हा एक अतिशय महत्वपूर्ण प्रश्न डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनाला पडला. खरं तर हा प्रश्न प्रत्येक भारतीय व्यक्तीला पडलेला असला पाहिजे. उद्या किंवा आज सर्वत्र भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरा करणाऱ्या बौद्ध अनुयायांना तर प्राधान्यानं पडला पाहिजे. कारण संवेदनेमधूनच भगवान बुद्ध जन्माला आलेले आहेत. संवेदनेमधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले.
आणि संवेदनेमधूनच चक्रवर्ती सम्राट अशोक जन्माला आलेले आहेत आणि आपण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जर असू तर ही जी संवेदना आहे या कालावधीमध्ये आपण हा उत्सव मोठ्या पारंपरिक पद्धतीनं न करता आपल्या मनामध्ये जे ह्या युद्धामध्ये प्राण गमावलेले आहेत, जे जखमी झालेले आहेत त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करून आपण हा उत्सव, ही बुद्ध जयंती साजरी केली पाहिजे. हा अतिशय चांगला संकल्प डॉक्टर धेंडे साहेबांनी घेतलेला आहे आणि देश पातळीवर असा संकल्प आज तरी फक्त डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आणि आपल्या सर्व टीमनी घेतलाय, हे अत्यंत अभिमानास्पद आहे. हा उत्सव साजरा करत असताना त्यांनी त्यांची सामाजिक उत्तरदायित्व कायम ठेवलं. आपण या कार्यक्रमासाठी जो निधी खर्च करणार होतो, जो लाखोंच्या घरामधला आहे, तो निधी आपण आर्मी रिलीफ फंडाला दिला पाहिजे, सैन्य दलाला त्यांच्या पुढच्या गरजांच्या पूर्ततेसाठी दिला पाहिजे, ही त्यांची एक भूमिका आहे. मी डॉक्टर साहेब तुम्हाला धन्यवाद देतो की ह्या संपूर्ण युद्धाच्या कालावधीमध्ये आर्मी रिलीफ फंडाला मदत केली पाहिजे, ही भावना फक्त बौद्ध अनुयायांकडून, तीही तुमच्या मार्फत पहिल्यांदाच होते, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. नाहीतर हळहळ व्यक्त करणं, आनंद साजरा करणं युद्धाचा, हे सगळेच जण करत आहेत सध्या. दुसरी आणखी महत्वाची बाब या कार्यक्रमातून मला जाणवते की हा रिलीफ फंड डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब हे स्वतः आर्मी ऑफिसमध्ये जाऊन देऊ शकत होते, परंतु त्यांनी तसं नाही केलं. या ठिकाणी महार रेजिमेंटचे जे आपले अधिकारी आहेत, जे आपले कर्मचारी आहेत, जे आपले सैनिक आहेत भारतीय सैन्य दलामध्ये, आता आपण ज्यांचं मनोगत ऐकलं की ज्यांनी भारत पाकिस्तान युद्ध जे देशामध्ये सर्वात मोठं झालं होतं आणि पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशाची निर्मिती केली, त्या युद्धामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे अशा महार सैनिकांच्या हस्तेच आपल्याला हा रिलीफ फंड आर्मीपर्यंत पोहोचवायचा आहे. हे अत्यंत महत्वाचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्वजण आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती असायला हवी की ज्या युद्धाविषयी आपण चर्चा करतोय त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जर सर्वात पहिला कोण सैनिक शहीद झाला असेल तर तो महाराष्ट्रामधल्या नांदेडमधला महार रेजिमेंटचा आपला एक युवक या ठिकाणी शहीद झालेला आहे. त्याचं देखील स्मरण इतर सर्व शहीदांबरोबर करून त्यांच्याच रेजिमेंटच्या लोकांना या ठिकाणी बोलवणं, ही देखील एक अत्यंत महत्वाची बाब डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी या ठिकाणी केलेली. खरं तर या निमित्तानं अनेक काही बोलता येईल. मी एवढंच एक सांगेल आपल्या सर्वांच्या वतीनं बौद्ध अनुयायी म्हणून, युद्ध नको मज बुद्ध हवा हे संपूर्ण जगाचं वाक्य आहे, ही संपूर्ण जगाची भूमिका आहे आणि त्याची गरज ही आज आपल्याला जाणवते. गेली 30 दिवस म्हणजे गेली 3 वर्ष युक्रेनचं आणि रशियाचं वॉर सुरू आहे, ते अजूनपर्यंत संपत नाहीये. याचं कारण आपण बघतो की युद्धाला कधीही अंत नसतो आणि हीच गोष्ट भगवान गौतम बुद्धांनी अगदी सुरुवातीला सांगितलेले आहे. आणि नाही वेरेन वेरानी हा जो त्यांनी धम्मपद आपल्याला सांगितलेले आहे, संपूर्ण जगाला ते मार्गदर्शक आहे, त्याची उजळणी या निमित्तानं होते, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आणि त्यांच्या सर्व टीमबद्दल एक बौद्ध अनुयायी म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून आणि एक जबाबदार भारतीय नागरिक आणि एक जबाबदार बौद्ध अनुयायी म्हणून अभिमान वाटावा असाच हा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला, त्यात सहभागी झालो, याबद्दल आपण सर्व जणांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद राहुलजी. मी या ठिकाणी आता राहुलचं मनोगत ऐकलं आणि कोळके सरांचंही ऐकलं. मला फक्त आपल्या सर्वांच्या समोर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडे फक्त एकच एक निवेदन आपल्या सर्वांच्या मार्फत आणि मीडिया चॅनलच्या माध्यमातून द्यायचं आहे की आपण पाहतो पहलगाम मधला जो हल्ला झाला त्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियाला सरकारने 50-50 लाख रुपये दिले, परंतु आपल्या 140 कोटी लोकांचं संरक्षण करणारं जे सैन्य आहे त्या सैनिकांचा जर समजा मृत्यू झाला ह्या युद्धामध्ये आणि ते बळी पडले तर त्यांना मिळणारा निधी हा फार कमी असतो. म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती आम्ही सरकारला करत आहोत की जे सैनिक शहीद होत आहेत
त्यांना देखील 50-50 लाख रुपये हे सरकारने द्यावेत आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही देशाने घ्यावी, म्हणजे सरकारने घ्यावी, अशी विनंती आम्ही सरकारला या ठिकाणी करत आहोत. अधिक न बोलता मी वेळेचं भान ठेवून मी या ठिकाणी पूजनीय भंतेंना धम्मदेसना देण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करतो. आजच्या प्रसंगी पूजनीय भदंत धम्मानंदजी यांची धम्मदेसना होणार आहे, तेव्हा त्यांना मी सूचना करतो की भंतेंनी आपली धम्मदेसनेला सुरुवात करावी. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून उपस्थित उपासक उपासिका, बालक बालिका, आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. युद्ध नको बुद्ध हवा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. युद्ध नको बुद्ध हवा का, तर युद्धाने युद्ध वाढत असते. आपण लहानपणापासून बाबासाहेबांची गाणी ऐकत आलेलो आहोत. वैर जिंकावे प्रेमाने युद्धाने वाढते युद्ध. वैर कशाने जिंकावे? प्रेमाने जिंकावे. नाही वेरेन वेरानी समंतित कुदाचन, अवेरेनच समंती एस धम्मो सनातनो. वैराने वैर जिंकता येत नाही, रागाने राग जिंकता येत नाही, द्वेषाने द्वेष जिंकता येत नाही. रागाला निर्वैराने जिंकावं लागतं, द्वेषाला प्रेमाने जिंकावं लागतं, मैत्रीने जिंकावं लागतं. म्हणून सर्वावर आपण मैत्री केली पाहिजे, सर्वावर प्रेम केलं पाहिजे आणि सगळेजण गुन्ह्या गोविंदाने राहिलो पाहिजे. युद्ध नको बुद्ध हवा असं आपण का म्हणत आहे? सिद्धार्थाचा गृहत्याग का झाला? सिद्धार्थाने गृहत्याग कशासाठी केला? हेच कारण होतं युद्ध नको. शाक्य आणि कोलीय या दोन देशामध्ये वाद पेटला होता. कशामुळे? पाण्यामुळे. नदीचा प्रश्न, पाणी वाटपाचा प्रश्न. पाणी वाटपावरून दोन देशामध्ये भांडण लागलं. दोन देशाच्या मधून नदी वाहत आहे. नदीच्या एका किनाऱ्याला दुसरा देश आहे, नदीच्या एका किनाऱ्याला दुसरा देश आहे. एका बाजूला शाक्य आहेत, दुसऱ्या बाजूला कोलीय आहेत. शेतीसाठी कोणी अगोदर पाणी घेतलं पाहिजे, कोणी जास्तीचं पाणी घेतलं पाहिजे, यावरून भांडण, वाद विवाद, तंटे, नेहमीच खटके उडत होते. आणि ह्या वादविवादाचं रूपांतर एक दिवस युद्धामध्ये झालं. शाक्य लोकांनी बैठक घेतली आणि बैठक घेऊन जाहीर केलं की कोलियांना धडा शिकवलाच पाहिजे, कारण या नदीचं पाणी जास्त ते वापरत आहेत. नदीचं पाणी घेण्याची आमची बारी आहे, आम्ही जास्त घेतलं पाहिजे. पण कोलिय लोक जास्त घेत आहेत, लुबाडत आहेत. आणि हा फार जुना प्रश्न आहे. खूप दिवसापासून आपल्यामध्ये भांडण, वाद विवाद, तंटे होत आहेत. आणि एकदाचा प्रश्न हा आपण मिटवून टाकूया, एकदाच युद्ध करूया आणि युद्ध करून कोलियांना हरवूया आणि हरवून हे पाणी प्रश्न मिटून टाकूया आणि पूर्ण नदीचं पाणी आपणच वापरूया. त्या बैठकीमध्ये विरोध करण्यासाठी कोणीच उठला नाही. लोकशाही होती, पण सिद्धार्थ उठले. सेनापतीने मांडलेल्या ठरावाला विरोध केला की नाही, हे युद्ध आवश्यक नाही आहे, हे युद्ध अनावश्यक आहे. आपण चर्चा करूया, त्यांचे 2 माणसं बोलूया, कोलियांचे 2 माणसं बोलूया, शाक्यांचे 2 माणसं बोलूया, 4 माणसं नेमूया आणि हे 4 माणसं 5वा माणूस नेमतील. अशा प्रकारे पंच कमिटी तयार करूया आणि या पंचाच्या मार्फत निर्णय घेऊया.
अर्ध त्यांना पाणी घेऊ द्या, अर्ध तुम्ही घ्या. भांडण करू नका, वादविवाद करू नका. आपल्या लोकांनी पण भांडणं केलेली आहेत, आपल्या लोकांनी सुद्धा अगोदर वाद केलेले आहेत. टाळी एका हाताने वाजत नाहीये, दोन्ही बाजूने वादविवाद झालेले आहेत. म्हणून आपण हा प्रश्न समोपचाराने घेऊया. परंतु सिद्धार्थाचं कोणी ऐकायला तयार नाहीये. सेनापतीने ठराव मांडला की युद्ध करण्याच्या बाजूने कोण कोण आहे, आणि सर्वांनी बहुमताने ठराव पास केला की युद्ध करायचं आणि कोली यांना हरवायचं आणि त्यांना पाणी बिलकुल द्यायचं नाही. सिद्धार्थ पुन्हा उठला. बहुमताच्या विरोधात जाणे ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. सिद्धार्थाच्या बाजूला कोणीच नाही आहे, तरी पण सिद्धार्थ उठला आणि म्हणाला मी शेवटपर्यंत विरोध करत राहील, कारण हे युद्ध आवश्यक नाही आहे. युद्धाने युद्ध वाढते, लोक मरतील, अनेक महिला विधवा होतील, अनेकांचे भाऊ मरतील, अनेक नुकसान होईल, कोणाचा हात तुटेल, कोणाचा पाय तुटेल, जिकडे तिकडे अशांतता पसरेल. म्हणून हे युद्ध गरजेचं नाहीये. पुन्हा आपण बैठक घेऊ, पुन्हा समुपचाराने घेऊ. पण सेनापती ऐकत नव्हता. ठराव बहुमताने पास झाला आणि सिद्धार्थाने पुन्हा विरोध केला. आणि शाक्याचा असा नियम होता की बहुमताने निर्णय पास झाला तर त्याला विरोध करता येणार नाही, आणि जर विरोध केला तर तुम्हाला शाक्य संघ जी शिक्षा देईल ती शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. आणि ठरलं, युद्ध ठरलं. आणि सिद्धार्थ विरोध करत राहिले. सिद्धार्थाकडे दोनच पर्याय होते. एक तर युद्धामध्ये सामील होणे, सैनिक बनून युद्धामध्ये सामील होणे, नाहीतर संघाने दिलेली शिक्षा भोगणे. सिद्धार्थ तयार झाला. संघ जे काही शिक्षा देईल ते मी भोगेल, परंतु हे युद्ध, या युद्धाचा मी विरोध करत राहील. आणि संघानं शिक्षा दिली, देशत्याग, अनेक शिक्षा होत्या, देशत्याग, मृत्यूदंड. ती शिक्षा देताना सुद्धा अडचण होती, कारण राजा प्रसेनजिताचा दबाव होता. शाक्य संघ हा प्रसेनजिताच्या अधीन होता. म्हणून प्रसेनजित राजाला कळवल्याशिवाय यांना मोठी शिक्षा कोणती देता येणार नव्हती. पण सिद्धार्थाने पर्याय काढला. तो म्हणाला की मी संन्याशी बनतो, मी प्रवर्चा घेतो आणि प्रवर्चा घेऊन तुमचा देश सोडून जातो, म्हणजे तुमची देश त्यागाची शिक्षा पूर्ण होईल. आणि राजा प्रसेनजितालाही कळणार नाही की तुम्ही मला हाकलून दिलेला आहे, मी स्वतःच संन्याशी बनून निघून जात आहे. म्हणजे शिक्षा पण पूर्ण होईल आणि राजा प्रसेनजिताला पण कळणार नाही. संन्यास पत्कारणं, गृहत्याग करणं त्याने स्वीकारलं, परंतु युद्ध स्वीकारलं नाही, कारण ते युद्ध अनावश्यक होते. लोक विनंती करत होते की सिद्धार्थ गृहत्याग करू नका. काही लोक तर असं म्हणतात की सिद्धार्थाने पत्नी झोपेत असताना, गाव लोक झोपेत असताना सिद्धार्थाने गृहत्याग केला. बिलकुल नाही. पत्नीची परवानगी घेतली यशोधरीची. आई वडील नाराज होते, गाव सगळं नाराज होतं. सिद्धार्थ घर सोडून जाताना सगळा गाव तिथे होता. प्रजापती गौतमी होते, शुद्धतन होते, छोटं बाळ राहुल होतं. सारा गाव त्यांच्या पाठीमागे जात होता. आणि सिद्धार्थ त्यांना थांबवत होता की मी युद्ध थांबवू शकलो नाही, युद्ध मी रोखू शकलो नाही, म्हणून मी बाहेर जात आहे. तुम्ही तरी हे युद्ध रोखू शकता. तुम्ही जनमत तयार करा, लोकमत तयार करा आणि ह्या युद्धाचा विरोध करा आणि हे युद्ध बंद पाडा. सिद्धार्थाने संदेश दिला आणि सिद्धार्थ निघून गेले. जनता थांबली. नंतरच्या काळामध्ये जनतेने आंदोलन केले, मोर्चे केले, जनमत जागृत केलं, लोकमत जागृत केलं आणि युद्ध काही काळासाठी थांबलं. म्हणूनच आपण म्हणतो युद्ध नको बुद्ध हवा, युद्ध नको बुद्ध हवा. कारण आपल्याला माहित आहे, इतिहास आपल्याला माहित आहे की एका युद्धामुळे दुसरं युद्ध होतं. जगामध्ये जे 2 महायुद्ध झाले
पहिलं महायुद्ध आणि त्यानंतर लगेच दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धाचं कारण काय सांगितलं जातं, तर दुसऱ्या महायुद्धाचं कारण सांगितलं जातं पहिलं महायुद्ध. कारण एका युद्धाची बीजे दुसऱ्या युद्धासाठी पेरले जातात. एका युद्धामध्ये दुसऱ्या युद्धाची बीजे पेरली जातात. पहिलं महायुद्ध झालं आणि लगेच दुसऱ्या महायुद्धाची बीजे पेरल्या गेली आणि हिटलर जन्माला आला आणि दुसरं महायुद्ध झालं आणि युद्ध होत राहिले. म्हणून आपण म्हणत असतो युद्ध नको, बुद्ध हवा, कारण युद्धाने युद्ध वाढत असतं. आता इथपर्यंतचा प्रवास ठीक आहे. युद्ध नको, बुद्ध हवा, कारण युद्ध अनावश्यक होत. पण असं आहे का की कोणी आपल्या देशावर हल्ला करत असेल, आक्रमण करत असेल आणि आपल्याला संपवण्याची भाषा करत असेल तर आपण म्हणायचं का युद्ध नको, बुद्ध हवा, पानाती पाता वीरमणी सिक्कापदम समाधी, आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही कोणावर शस्त्र उचलणार नाही, या आणि मारा, असं सांगितलंय बुद्धाने? असं सांगितलं नाही आहे. असंच एकदा घडलं. एका साम्राज्यामध्ये बंड झालं, उठाव झाला आणि राजाने आदेश दिला सेनापतीला. सेनापतीला आदेश दिला की हे बंड मोडून काढा, हे बंड संपवा, हे उठाव संपून टाका. सेनापती गेले सेनाधिकाऱ्याला आणि सेनाधिकाऱ्याला संदेश दिला, आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध, हे उठाव संपला पाहिजे, हे बंड मोडून काढलं पाहिजे. आणि सेनाधिकारी होता बुद्धांचा भक्त. तो म्हणला मित्र बुद्धांचा भक्त आहे, पाहणाती पाहता वीरमणी सिक्कापदम समाधी, मी बुद्धाची शिकवण आहे, हिंसा करू नका, दुसऱ्याला मारू नका, मी शस्त्र उचलणार नाही. काय म्हणाला तो? मी शस्त्र उचलणार नाही आणि मी बंड मोडून काढण्यासाठी हात उचलणार नाही, शस्त्र उचलणार नाही, समोरच्याची हत्या मी करणार नाही. मग तो सेनाधिकारी ती ठिकाण सोडून निघून गेला आणि ती जागा सोडून निघून गेला आणि एका बौद्ध भिक्खूकडे गेला आणि बौद्ध भिक्खूकडे जाऊन त्याने भिक्खूची दीक्षा घेतली. भिक्खूची दीक्षा घेतली. इकडे बंड चालू आहे, इकडे उठाव चालू आहे, राजा परेशान झालेला आहे, बंड का थांबलं नाही आहे, उठाव का संपवल्या गेला नाही आहे. सेनापतीला विचारणा झाली आणि सेनापतीने विचारणा केली, सेनाधिकारी कुठं आहे? सैनिकांनी सांगितलं की सेनाधिकारी बौद्ध भिक्खू बनला आहे. आता काय करायचं? मग स्वतः राजा बुद्धांकडे गेले आणि बुद्धाला म्हणाले, तथागत, आपली शिकवण आहे हिंसा करू नका आणि आमच्या देशात बंड झाला आहे, उठाव झाला आहे, उद्या आम्ही जे शीलवान लोक आहोत, चांगले लोक आहोत, ह्या चांगल्या लोकांवर हे वाईट लोक आक्रमण करतील, सद्गुणाला दुर्गुणाचा बळी जावा लागेल आणि दुसरे आम्हाला संपून टाकतील आणि आम्ही चांगले लोक संपून जाऊ का? बुद्ध म्हणाले, मी असं कधीच सांगितलं नाही. हिंसा करू नका हे जे बुद्धानं सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणाले, माझ्या शिकवणुकीचा तुम्ही चुकीचा अर्थ लावला आहे, माझ्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावला आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्या हातामध्ये शस्त्र घ्यावंच लागतं किंवा स्वतःचं संरक्षण करावंच लागतं. आपल्या देशावर हल्ला होत असेल, आक्रमण होत असेल तर ते रोखावंच लागतं. एखाद्या महिलेवर विनयभंग होत असेल, बलात्कार होत असेल, काय तो तिने सहन करावा? नाही. न्यायालयामध्ये शिक्षा माफ झालेल्या आहेत, ती विरोध करू शकते आणि विरोध करता करता समोरच्याचा जीव गेला तर ती माफ होतं. म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी दुसऱ्याचा, एखाद्याचा बळी गेला तर काही हरकत नाही. म्हणून काही फेसबुकी किडे, काही व्हॉट्सअपचे किडे, काही युट्यूबचे किडे आम्हाला फेसबुकवर कमेंट टाकतात की युद्ध नको, बुद्ध हवा तुम्ही म्हणताय, हिंसा नको, मग तुमच्या देशावर जर हल्ला होत असेल मग तो हल्ला होऊ द्यायचा काय? तुम्ही मुद्दामून बुद्धाच्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावत आहात. बुद्धाने त्या काळात सक्त ताकीद दिली आणि सैनिकाला बौद्ध भिक्षूची दीक्षा देऊ नये अशा प्रकारचा नियम काढला. सैनिकाला बौद्ध भिक्षूची दीक्षा देऊ नये असा नियम काढला. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते, बाबासाहेब बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये स्पष्ट प्रकरण लिहितात, हिंसेची इच्छा आणि हिंसेची आवश्यकता. जिथे हिंसेची इच्छा आहे तिथे बुद्धाने विरोध केलेला आहे, जिथे हिंसेची आवश्यकता आहे तिथे बुद्धानं विरोध केलेला नाही. सैनिकाला
भिक्खू बनण्याची बंदी घालणे हा बुद्धाचा निर्णय आपण पाहिला तर आपल्या ते लक्षात येईल. म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतःला करावंच लागतं. बौद्ध भिक्खूने, बुद्धानेच जे आपण म्हणतो जे संरक्षणाचे धडे दिले, जे कराटेचे धडे दिले, स्वतःचं संरक्षणाचे धडे दिले, ते बुद्धाने दिले. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी एखाद्याची हिंसा होत असेल तर ती हिंसा करावीच लागते, त्याला इलाज नसतो. म्हणून युद्ध नको, बुद्ध हवा. 100% युद्ध नको, बुद्ध हवा. पण जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला ते करावंच लागते. बुद्धाच्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ कोणी लावू नये. या ठिकाणी जास्त न बोलता शेवट एकच बुद्धाचा संदेश देतो की युद्ध होऊ नये, कारण युद्धामुळे खूप नुकसान होतं. आताच्या काळामध्ये आपण पाहत आहोत मीडियामध्ये की खूप रील्स येत आहेत, खूप व्हिडिओ गेम मधले रील्स टाकल्या जात आहेत आणि आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही हे केलं. खूप चुकीचे संदेश आम्हाला दिसत आहेत, खूप चुकीचे द्वेष पसरवले जात आहेत. खरंच आवश्यक असेल तर तिथे ते गरजेचं आहे, परंतु अनावश्यक ठिकाणी युद्धाची काहीच आवश्यकता नाही. म्हणून आपण जोरात म्हणूया, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्ध. सुखो बुद्धानं पादो सुखासद्धं मदेसना सुखासंगस्य सामगी समगानं तपो सुखो. ही धम्मपदातील पाली गाथा आहे आणि या धम्मपदाच्या पाली गाथेचा थोडक्यात मराठी सारांश. सुखदायक आहे बुद्धाचा जन्म, सुखदायक आहे धम्माची देशना श्रवण करणं हे सुखदायक आहे. सुखदायक आहे संघाची एकता आणि याहून महान सुखदायक आहे सर्वांनी एकत्र येऊन धम्माचं आचरण करणं, तप करणं हे महान सुखदायक आहे. या मानव जातीलाच नव्हे तर या विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, बनते दमानंदजी, बनते प्रियदर्शी, बनते अंकुशमाला आणि प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे सर्वच आर्मीतील सर्व मेजर, सैनिक. आजचा जो काही कार्यक्रम आहे वैशाख ही पूर्वसंध्येला तक्षशिला बुद्धविहार असेल, त्रिरत्न बुद्धविहार असेल, त्रिरत्न संघ, धम्मज्योती बुद्धविहार किंवा इथले स्थानिक सर्वच मंडळ आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने हा कार्यक्रम आयोजित केला जाते. लोकप्रिय नगरसेवक, आपल्या सर्वांचेच परिचित असलेले पुणे शहराचे, या ऐतिहासिक या पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थजी देंडे साहेब आणि उपस्थित सर्वच श्रद्धासंपन्न उपासक, उपासिका. वैशाख पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित केला जातो. वैशाख पौर्णिमेचं महत्त्व हे अन्यानं साधारण असं आहे. वैशाख हे जगामध्ये साजरे केले जाते, संपूर्ण जगामध्ये. कारण वैशाख पौर्णिमेचं जे महत्त्व आहे, बुद्ध पौर्णिमेचं जे महत्त्व आहे, भगवान बुद्धांच्या जीवनातील ज्या महत्त्वपूर्ण अशा घटना ज्या घडलेल्या आहेत, या बुद्ध पौर्णिमेला घडलेल्या आहेत. आणि त्या 3 महत्त्वपूर्ण घटना म्हणजे की सिद्धार्थाचा जन्म वैशाख पौर्णिमेलाच झालेला आहे. सिद्धार्थाला जे काही ज्ञान प्राप्ती झालेले आहे, बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. इसवी सन पूर्वी 528 मध्ये वयाच्या 35व्या वर्षी संबोधी प्राप्त झाली, बुद्धत्व प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं.
दुःखमुक्तीचा मार्ग जो मिळालेला आहे, सुखाचा शांतीचा मार्ग जो मिळालेला आहे, ते इसवी सन पूर्वी 528 मध्ये वैशाख पौर्णिमेलाच. आणि भगवंतांनी अहोरात्र जो काही धम्माचा प्रचार प्रसार केला, वयाच्या 80व्या वर्षी इसवी सन पूर्वी 483 मध्ये भगवंताचं जे महापरिनिर्वाण झालं, हे महापरिनिर्वाण देखील याच वैशाख पौर्णिमेला झालेलं आहे. अशा महत्त्वपूर्ण घटना हे फक्त भगवंताच्या बाबतीतच घडलेल्या आहेत. आणि म्हणून वैशाख पौर्णिमा जरी असेल तर त्याला जगामध्ये बुद्ध पौर्णिमा म्हणून संबोधले जाते. तर बुद्ध पौर्णिमा भगवंताची जी काही शिकवण आहे, हे शिकवण खऱ्या अर्थाने वैश्विक आहे, सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आहे, मानवाला सुखी आणि समाधानाची शिकवण देणारी आहे, मानवामध्ये मैत्री प्रेम वाढवण्याची शिकवण आहे, बंधुभाव वाढवण्याची शिकवण आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जन्मानं कोणी मोठं नाही, जन्मानं कोणी श्रेष्ठ नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात म्हणजे जन्माने कोणी श्रेष्ठ होत नाही, एखाद्या उच्च कुळात जन्मला म्हणून तो श्रेष्ठ नाही आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की जो मनुष्य कर्म चांगला करतो त्या कर्माने तो श्रेष्ठ बनतो, आणि जो मनुष्य कर्म त्याचे वाईट असतील, अकुशल कर्म करत असेल, पाप करत असेल, तर तो शूद्र आहे किंवा नीच आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की जन्माने माणूस श्रेष्ठ बनत नाही, तर मनुष्य आपल्या सद्गुणाने, कुशल कर्माने, पुण्यकर्माने भगवान बुद्ध म्हणतात की श्रेष्ठ मनुष्य आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा जेव्हा आपण साजरी करतो, बुद्ध पौर्णिमा साजरी करणं म्हणजे काय, भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय, तर भगवान बुद्धांनी जे मार ज्याला म्हणतो आपण मार सेना असं म्हणतो, त्या मार सेनावर भगवंतांनी विजय प्राप्त केला. मग मारसेना कोणती आहे, मारसेना ही कोणती आहे? आता बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक अशा आहे, मारसेना वेगळ्या दाखवलेल्या आहेत, परंतु मारसेना म्हणजे प्रत्येकामध्ये मारसेना आहे, प्रत्येक मानवामध्ये मारसेना आहे. मारसेना म्हणजे की आपले विकार, आपले जे काही विकार आहेत, राग, द्वेष, क्रोध, लोभ, की ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला दुःख येते, आपल्या जीवनात दुःख येते, ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अशांतता निर्माण होते, त्याला मारसेना असं म्हणतात. मग आपण आपल्या जीवनामध्ये दुःखी कष्टी का होतो, तर आपल्या जीवनामध्ये दुःखी कष्टी होण्याचं एकच कारण आहे की भगवान बुद्ध म्हणतात की माणसाच्या मनामध्ये विकार आहे, चित्तामध्ये विकार आहे. जर आपण विनाकारण दुसऱ्यांचा द्वेष करू लागलो तर मानवाला सुखी जीवन जगता येणार नाही. आपल्याकडे राग असेल, द्वेष असेल, तर जीवनामध्ये सुखी आपल्याला जीवन जगता येणार नाही. घरामध्ये कलह असतील, वाद असतील, मानवामध्ये जर कलह असतील, वाद असेल, तर मनुष्य जीवन चांगलं जीवन जगता येत नाही. आणि म्हणून जे मारसेना म्हणतो आपण, मारसेना म्हणजे की आपले जे काय विकार आहेत त्या विकारावर मात करणं म्हणजे खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा. आणि मग बुद्ध पौर्णिमा साजरी करणं म्हणजे की थोडक्यात केवळ उत्सव म्हणून तर आपण साजरा केलाच पाहिजे, आनंद म्हणून साजरा केलाच पाहिजे. भगवंतानी जसं या मारावर विजय मिळवला, तशा प्रकारे आपण देखील या मारावर काही अंशी तरी आपल्यातला एक तरी अवगुण किंवा एक तरी दोष आपण कमी केला पाहिजे. आणि जर आपल्यातला एक जर अवगुण कमी जर झाला, उदाहरणार्थ कुणाचा राग कमी झाला असेल, कुणाचा लोभ कमी झाला असेल, किंवा कोणी वाचिक पाप करत असेल, कोणत्याही एका म्हणजे आपण जे काय आपल्यातला दोष आहे तो दोष जर आपला दूर करता आला तर खऱ्या अर्थाने बुद्ध पौर्णिमा साजरी आहे. आणि मग एक छोटंसं एक उदाहरण देतो मी, एक छोटंसं एक उदाहरण देतो की एक जरी आपण शिलाचं पालन केलं तर मानवाचं कसं कल्याण होते, त्याचं एक छोटंसं एक उदाहरण देतो. भगवंताच्या काळातीलच एक उदाहरण आहे. एक बौद्ध भिक्षू असाच प्रचार प्रसार करत असते वेळेस गावगाव फिरत
भ्रमण करीत असतो. आणि एका गावी उशीर झाला, दुसऱ्या गावी जाण्यासाठी त्यांना रात्र झाली. आणि म्हणून त्या गावामध्ये त्या भिक्षूने एका घरी, शेवटच्या घरी, त्या घरी गेल्या आणि सांगितलं की आज मला उशीर झालेला आहे, मला मुक्काम करायचा आहे, तुमच्याकडे थांबायचं आहे. आता साधू संन्यासाचं किंवा श्रमणाचं किंवा भिक्षूंचं स्वागतच करतात. आपल्या जर घरी कोणी आलं तर ते अत्यंत स्वागत करतात. पण त्या घरचा जो मनुष्य असतो तो चोर असतो. तो म्हणतो की या तुम्ही थांबू शकता, पण माझा जो व्यवसाय आहे तो चोरीचा आहे. आणि मग माझ्या घरी तुम्हाला थांबणं आवडेल का? भिक्षू म्हणतात ठीक आहे, तुझा जो काही व्यवसाय असेल त्या असेल, परंतु मी तुझ्याकडे थांबणार आहे. मग भिक्षू थांबतात आणि थांबल्याच्या नंतर थोडक्यात भिक्षू थांबून तो त्याच्या रात्रीला निघून गेला व्यवसायाला. आता दुसऱ्या दिवशी, कारण भिक्षूंचं कर्तव्य आहे की काही देणं आहे, आणि मग थोडक्यात भिक्षू म्हणतो की मला काही तुला द्यायचं आहे. आता भिक्षू काय देणार आहे? भिक्षू देणार तर सील देणार, सदाचार देणार, चांगलं गुण सांगणार. तेव्हा तो चोर म्हणतो की तुम्ही जरी मला सील दिलं तर मला काय त्याचं पालन करता येणार नाही. तेव्हा भिक्षू म्हणतात हे पंचशील आहे, या 5 शिलापैकी कमीत कमी एका शिलाचं तरी पालन कर, एक तरी तू शील घे. तो शेवटी म्हणतो मी चोर आहे, पण भिक्षू म्हणतात की नाही, कमीत कमी एका शिलाचं तरी 5 शिलापैकी एका शिलाचं तरी तू पालन कर. शेवटी भंतेजी त्याला सांगतात, पंचशील सांगतात. मग चोर शेवटी नाईलाजानं म्हणतो की मी एक शील घेतो, मुसावादा वेरमणी सिखापदम समाध्या, म्हणजे मी खोटं बोलणार नाही, एकच शील घेईल आणि एका शिलाचं पालन कर. ठीक आहे, भिक्षू म्हणजे तू एका शिलाचं पालन कर. आणि त्याने एक शील घेतलं. मग आणि एक शील घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, आता सायंकाळी त्याचा व्यवसाय जो होता रात्रीचा तो चोरी करायला निघाला. आणि ज्या दिवशी आता रात्रीला गेला त्याच गावामध्ये खूप चोऱ्या होऊ लागल्या. आणि म्हणून स्वतः राजा त्या गावामध्ये रात्री गस्त घालत होता, वेषांतर करून, की एवढी चोऱ्या कशा काय होतात. आणि म्हणून स्वतः राजाने यशांतर केलं आणि त्या गावामध्ये फिरत होता. आता नेमका हा चोर पण गेला आणि त्या राजाची त्याची भेट होते. आणि भेट झाल्याच्या नंतर हा विचारतो की तुम्ही कोण आहात? तो म्हणतो मी चोर आहे राजा, कारण त्याने वेषांतर केलेलं आहे, कपडे बदललेले आहे. मग तेव्हा तो राजाही सांगतो मी पण चोर आहे, चल म्हणतो मग आपण दोघंही चोरी करू. मग हा चोर विचारतो की राजाचं इथं घर कुठं आहे, राजाचा खजिना तुला माहीत आहे का? आता तो म्हणतो ठीक आहे, मला माहीत आहे, तुला सांगतो रस्ता. मग त्या राजाने थोडक्यात त्याला राजवाड्यात घेऊन जातो, सांगतोस खजिना वगैरे कुठं आहे ते. आणि खजिना सांगून थोडक्यात हा चोर जातो. पण यांचं एक ठरलेलं राहते की जे काही चोरी केलेली असेल ते आपण काय चोरी केल्याच्या नंतर 50-50 म्हणजे निम्मे घ्यायचं. आणि मग थोडक्यात राजाने त्याला खजिना दाखवला, बिचारा लांबून दाखवला, असं जा तसं जा, आणि अशा प्रकारे तिथं खजिना आहे. आणि अशा प्रकारे सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर चोर तिथं जातो त्या खजिनाजवळ कपाटामध्ये. आणि कपाटामध्ये जातो, तिथं 3 हिरे राहतात. आता 3 हिरे राहतात. तर तेव्हा हा चोर विचार करतो की आपल्याला 50% म्हणजे अर्ध द्यायचं आहे. आपण 3 जर घेतले हिरे तर आपण त्या चोराला काय देणार, आपण कसं देणार. कारण खोटं तर बोलायचं नाही, त्यानं सील घेतलेला आहे. आणि म्हणून त्यातले 3 पैकी तो 2च हिरे घेतो. आणि 2 हिरे घेतल्याच्या नंतर तो बाहेर येतो आणि एक हिरा त्या चोराला म्हणजे राजाला देतो आणि एक हिरा आपल्याकडे ठेवतो. आणि हिरा ठेवल्याच्या नंतर थोडक्यात निघून जातात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाड्यात प्रधान सांगतो राजाला की चोरी झाली. आता राजालाही माहीत होतं की चोरी झाली.
मग बऱ्याचदा त्या राजवाड्यामध्ये अनेक लोकांना बोलवल्या जाते. मग चोरी काय झाली काय नाही हे देखील पाहिलं. त्या चोराला मग चोरी झाली ही झाली की ते म्हणजे हिरे गेलेले आहेत. मग हिरे कोण काय कोणी नेले असावे. थोडक्यात राजाने अगोदर त्या माणसाचं म्हणजे चोराचं नाव विचारून घेतलं होतं, त्याचा पत्ता वगैरे घेतला होता. आणि मग दुसऱ्या दिवशी राजाने त्या चोराला बोलून घेतलं. आणि चोराला बोलून घेतल्याच्या नंतर सगळी पब्लिक सगळे लोक बसले राजवाड्यामध्ये. आणि बसल्याच्या नंतर राजाने प्रधानाला विचारलं काय चोरी झाली आपली. प्रधान गेला खजिनाजवळ. प्रधानाला माहीत होते की 3 हिरे होते. मग प्रधानाच्या मनात आलं 2 हिरे गेलेले आहेत, आता एकच हिरा आहे. मग एक हिरा घेतला तर आपल्याला काय चोरांनीच नेले म्हणून सांगता येईल. आणि मग प्रधानाने काय करतो की तो एक हिरा आपल्या स्वतःजवळ ठेवतो. आणि स्वतःजवळ ठेवून प्रधान सांगतो की राजाला येऊन हिरे 3 गेले चोरीला, चोरी झालेली आहे. त्या पब्लिकमध्ये त्या सर्व याच्यामध्ये चोर देखील असतो. आणि मग चोर लगेच उठून सांगतो महाराज 3 नाही 3 हिरे होते पण मी 2च घेतलेले आहे, 2च हिरे घेतलेले आहे. आणि राजाला देखील माहीत होतं की राजाला एक हिरा दिलेला आहे, त्याने एक हिरा घेतलेला आहे. मग राजा तो जो प्रधान असतो त्याला फाशीची शिक्षा दिल्या जाते आणि या चोराला प्रधान बनवलं जाते. तर हा प्रधान का बनला? केवळ एका शिलाचं पालन केल्यामुळं की खोटं नाही बोललं, सत्य बोलला. सत्य बोलला म्हणून तो प्रधान झाला. सांगायचं तात्पर्य थोडक्यात की जर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये शिलाचं जर पालन केलं, नीतिमत्ता पंचशिलाचं जर पालन केलं, राग द्वेष हे जर सोडला, सर्व मानवजातीवर जर मैत्री केली, प्रेम केलं, बंधुभाव जर निर्माण केला तर खरंच युद्ध होणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाची जी काही शिकवण आहे तर भगवान बुद्धाची शिकवण ही आहे की युद्ध नको. युद्धाने कोणाचंही भलं होत नाही, कोणाचंही कल्याण होणार नाही. एका शास्त्रज्ञाला विचारलं होतं 2 युद्ध झाले आणि 3रं युद्ध झालं तर काय होईल, अशा प्रकारचं एका शास्त्रज्ञाला विचारलं जाते. तो शास्त्रज्ञ काय सांगतो, मी 3ऱ्या युद्धाबद्दल सांगणार नाही म्हणे, पण 4थ्या युद्धामध्ये कोणताच माणूस राहणार नाही. 4थ्या युद्धात जर झालं तर कोणीच राहणार नाही. मग त्या शास्त्रज्ञाला विचारलं की हे कसं काय, हे तुमचं उत्तर कसं काय, 4थं म्हणजे तुम्ही 3ऱ्या युद्धाबद्दल बोलत नाही आणि 4थ्या युद्धाचं कसं काय सांगता तुम्ही. तर शास्त्रज्ञ सांगतो की 3ऱ्या युद्धामध्ये सगळं मानवजात नष्ट होणार आहे, सर्व मानवजात नष्ट होणार आहे जर 3रं युद्ध जर झालं तर. कारण आज प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राष्ट्रात आज एवढे काही अणुबॉम्ब किंवा एवढे काय आहे की अगदी त्याच देशात बसून तिथूनच अगदी कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात त्या अणुबॉम्ब सेट करता येते. आणि ते जर काय जर झालं हिंसक किंवा ते जर युद्ध झालं तर मानवजात राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज अमेरिका असेल, सर्वच जगातले जपान असेल, दक्षिण कोरिया असेल किंवा सर्वच देशातले जे राष्ट्रप्रमुख आहेत हे बुद्धाचा आदर्श घेतात. आणि म्हणून सर्व जग हे बुद्धाकडे आकर्षित होत आहे. आणि म्हणून थोडक्यात या मानव जातीचं कल्याण जर करायचं असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय हे कल्याण होणार नाही. मानवामध्ये प्रेम जर वाढवायचं असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय हे होणार नाही. आणि म्हणून बुद्ध पौर्णिमा, बुद्ध म्हणजे काय तर प्रेम, बुद्ध म्हणजे काय बंधुभाव, बुद्ध म्हणजे काय आपल्या मनातील विकार काढणं म्हणजे बुद्ध होय. आणि अशा प्रकारे ही बुद्ध जयंती आपण साजरी करायची. तर उद्या पौर्णिमा आहे, वैशाख पौर्णिमा आहे. अष्टशिलाचं पालन करावं आणि आपल्या जीवनामध्ये आपलं मंगल साधावं, आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुखमय बनावं हीच एक अपेक्षा ठेवून सर्वांच्याच प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आपणा सर्वांना सुख, समाधान, शांतता लाभो. विशेषतः म्हणजे डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे साहेब यांनाही मंगल कामना. आपणा सर्वांनाच प्रत्येक कर्त्यांच्या विषयी आम्ही मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांना सुख, समाधान, शांतता लाभो. वैशाख पौर्णिमा आहे, सर्वांच्या प्रती मंगल कामना करत आहोत. थोडक्यात परितनपाठ महामंगल सूक्त होत आहे. बहुधा
देवा मनुष्या च मङ्गलानि अचन्तयो अखङ्कमाना सुतानं बृहन्मङ्गलमुत्तमम् असेवना च बालानं पण्डितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मङ्गलमुत्तमम् पतिरुपदेशवासो चं पुब्बे चं कतपुण्यता अत्तसमापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहु सचं च शीपं च इनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वामचर्या च यातकानां च सङ्गहो अनवजानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पापा मज्जपानं च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारो च निवातो च सन्तुतिता कतयुता कालेन धम्मश्रवणं एतं मङ्गलमुत्तमम् कन्तितसो वचा सता समनानं च दर्शनं कालेन धम्मसागच्छा एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्या च आर्यसच्चान दर्शनं जे बौद्ध भिक्खू मरण पावलेले आहेत, जे उपासक मरण पावलेले आहेत, त्यांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करू. आणि सरांनी सैनिकांना जे शहीद झालेले आहेत त्यांना जे दान करण्याचं ठरवलेलं आहे. सोबतच बौद्धांचा ज्वलंत आणि महत्त्वपूर्ण प्रश्न महाबोधी महाविहार आंदोलनासाठी सपोर्ट करण्यासाठी, तिथे बसणाऱ्या भिक्खूंना दान करण्यासाठी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब यांनी सुद्धा एक फंड तयार केलेला आहे किंवा तो फंड चेकद्वारे ते भिक्खूंना दान करणार आहेत. तर मी भिक्खू संघातर्फे या निर्णयाचं स्वागत करतो आणि आपण हे टाळ्या वाजवून स्वागत करावं. या ठिकाणी आपल्या परिसरामधील भजनतज्ञ मंडळ, त्यांचे अध्यक्ष किंवा त्यांचे माजी अध्यक्ष कोणी असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. तक्षशिला महिला मंडळाचे अध्यक्ष त्या असतील किंवा मग त्यांच्याबरोबर अजून कोणी असेल तर त्या माजी अध्यक्ष असतील, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. धम्मज्योती संघटनेचे अध्यक्ष आणि आपल्या सुजाता महिला मंडळाच्या अध्यक्षा त्यांनी पण या ठिकाणी यायचं आहे. आणि त्रिरत्न संघाचे अध्यक्ष किंवा त्यांचे माजी अध्यक्ष किंवा कोणी असेल ना, कारण इथून मला प्रॉपर कोणी दिसत नाही आहे, हे सगळे सांगू शकतील. तर जे असेल त्यांनी इथे यावं आणि आपल्या त्रिरत्न महिला मंडळाच्या अध्यक्ष असतील त्यांनी कृपा स्टेजवर यावं. आपण ह्या सगळ्यांच्या हस्ते आणि प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव इथेच आहेत माझ्यासोबतच, तर ते इथेच आहेत. तर आपण सगळ्यांच्या वतीने आपण जो धनादेश आहे तो आपण आपल्या रेजिमेंटला देऊयात. जर लवकर आलात तर बरं होईल. अजय कांबळे दादा मला दिसतात. अजित कांबळे दादा, आपण म्हणजे नाही, टाळ्या नका वाजवू. आपण हा फंड जो आहे तो वेगळ्या विषयाकरता देत आहोत. हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचं. तुम्हाला दान देताना आम्ही दाखवत पण नाही. एक मिनिट थांबा. एक मिनिट या समोर पाहिजे ना. रेडी समोर समोर पाय हो गया. यानंतर जे
यांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहानं व संवेदनशील वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. या ठिकाणी भारतीय सैन्य दलातल्या महार रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांकडून ज्यामध्ये कॅप्टन बाबू कोळके यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार संतोष मेखेडे, सुभेदार मेजर गोपाल लाड, कॅप्टन भगवान इंगोले, मेजर बाबा अंगारके, मेजर मारुती कांबळे, मेजर बुद्धा चव्हाण, मेजर रवी कांबळे, मेजर धमानंद हे सर्व या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपास भारतीय सैन्य दलाची सॅल्यूट देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करतायत. त्यानंतर आदरणीय भंतेजी हा पुढील कार्यक्रम करतील. या ठिकाणी मी पुढील कार्यक्रमासाठी बाबू कोळके यांच्याकडे माहिती. चालू आहे, जवळ घ्या जरा. शेणाबद्ध पद्धतीने भगवान बुद्ध सुरुवात करत आहे. सर्वांनी आपण सुद्धा मानवंदना द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. मानवंदना प्लेट सावधान. तथागत भगवान बुद्ध को मानवंदना देंगे. सामने सलूट. सच डाउन. मानवंदना प्लेट वेस्ट अप. ठीक आहे, घंटे नंतर या मेजर पोकळीजी. कॅप्टन कॅप्टन तुमच्यापैकी एक जण कोणी करा. मागून मागून तो नाही, समोरून केलं तर जातो. समोरून केलं. साधू साधू साधू. बाळा ये पुढे. बाळा जा. जोड्या कुठे ये. रेखा मुनी ये पुढे. ज्या ज्या जोड्या सांगितलं हां. साधू साधू साधू. या बागड़ी जी आ जाओ ऊपर. हाथ लाओ हाथ लाओ.
साधु 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 पुढच्या ना थोडे पुढे या. साधु 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 जा तू कोणी जोडी आहे का जोडी बाहेर आलो या सगळ्या साधु साधु दोन्ही पवारचं माहिती नाही. विजय कांबळे ये ना आतमध्ये. बापा माडिक या आतमध्ये. कोणतीची पत्नी लोड कमी होईल एक मिनिट खीर खाल्ल्याशिवाय जाऊ ना. कुठलं चॅनल आहे सम्यक क्रांती. सम्यक